चला KPL अर्थात कोथळे प्रीमियर लीग 2024 सीझन 2 सुरुवात होते। दुसऱ्या सामन्याला सामना असणार आहे मायरा 11 वर्सेस साई सम्राट ब्लास्टर्स संघाच्या दरम्यान। साई सम्राट ब्लास्टर्स संघाने टॉस जिंकून फलंदाजी निवडले आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय मायरा 11 संघाचे कैलास भंडलकर सुरुवातीचा गोलंदाज, पहिला चेंडू आणि या ठिकाणी मात्र लेग बायची धाव नक्कीच मिळेल। आणि तुम्ही पाहताय साई सम्राट ब्लास्टर निखिल जगतापने या ठिकाणी संघाचं खातं उघडलंय। सुंदर फटका समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि उत्कृष्ट झेल टिपला मयूर भंडलकरनं आणि बाद केलं धीरज जगताप। अगदी सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवरती उत्कृष्ट झेल मनसुबा या ठिकाणी यशस्वी करून दाखवलाय। आता मात्र कुठल्याही संघाला कमी समजायची कमी समजायची गरज नाहीये, कारण प्रत्येक संघ या ठिकाणी लीग मॅचेस खेळतोय म्हणजे त्यांना माहित आहे आपल्या प्रत्येक सामन्याची किंमत काय। प्रत्येक सामन्याची किंमत काय म्हणण्यापेक्षा प्रत्येक बॉलची किंमत काय, आणि ही ज्या खेळाडूला कळते ना त्याच खेळाडूचा संघ तुम्ही पाहता अंतिमच्या दिवसामध्ये म्हणजेच बक्षीस पात्र फेरीमध्ये। न्यू बॅटर तुम्ही पाहता निकेतन जगताप, कैलास भंडलकर पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न पळून केला आणि पूर्ण देखील होतोय, प्रयत्न केला आणि पूर्ण देखील होतोय। 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळत आहेत। थोडंसं विकेट गेल्यानंतर मात्र सावध सुरुवात त्या ठिकाणी निकेतनची पाहताय। आता मात्र हलकेच तटवलाय, सर्कलचं क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करणार, 1 धाव या ठिकाणी मिळते आणि कैलास उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू नक्कीच मिळवून दिला आणि त्याचंच फलित म्हणून पुढील चेंडूवरती मात्र नवीन फलंदाज अत्यंत सावध फलंदाजी करताना तुम्ही पाहताय। पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहाल, या ठिकाणी केला जातोय ब्लास्ट, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, षटकार। आता मात्र तुम्ही पाहताय साई सम्राट ब्लास्टर संघ देखील काही कमी नाही। पहिल्या षटकामध्ये विकेट गेल्यानंतर मात्र कैलास भंडलकर वरती घणाघाती प्रहार करत चेंडू गेला सीमारेषेबाहेर 6 धावांकरिता आणि आगाज देखील पाहिला। या ठिकाणी आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी आणि प्रेक्षक या ठिकाणी उत्कृष्टपणे तुडुंब गर्दी आणि त्या ठिकाणी चला विनंती असणार आहे बॉल थोडासा मैदानामध्ये पाठवा लवकरात लवकर। त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत ना थोडंसं सहकार्य करा, मैदानाबाहेर गेलेले चेंडू ताबडतोब मैदानामध्ये टाका जेणेकरून सामन्याला कुठल्याही स्वरूपाचा उशीर होणार नाही। चला बॉल द्या प्लीज मैदानामध्ये। आयोजन कमिटी थोडंसं, आयोजन कमिटी काय विषय काय असणार आहे? सर्व गावातील 8 संघ गावातीलच आहेत, सर्व खेळाडू गावातीलच आहेत, प्रत्येकच खेळाडू आयोजक आहे असं समजून प्रत्येकाने चेंडू मैदानात टाकण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा ब्लास्ट केला जातोय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर, पुन्हा एकदा षटकार। निखिल जगताप लागोपाठचा दुसरा ब्लास्ट आणि आपल्या संघाला अत्यंत उत्कृष्ट या ठिकाणी धावा मिळवून देतोय। सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, धावा जाऊन पोहोचल्या 16। पहिलं षटक या ठिकाणी संपलं जात आहे। पुढील गोलंदाज तुम्ही पाहताय मैदानामध्ये पुष्कर भंडलकर, पुढील चेंडू तटवलाय, कॉर्नरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं, 1 धाव नक्कीच मिळणार। आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहाल स्ट्राईकवर निखिल जगताप यांना सलगच्या 2 चेंडूवरती नेत्रदीपक 2 षटकार। अगदी अशाच फलंदाजीची गरज आपल्या संघाला। खोलवर टप्प्याचा चेंडू, आता मात्र वाईडचा येतो इशारा, अवांतर धावसंख्येत असणार आहे भर। 18 या धावसंख्येवरती तुम्ही पाहता साई सम्राट ब्लास्टर। बॅटची कड, कीपरच्या डोक्यावरून चेंडू पास होतो नियोजित क्षेत्राकडे, 1 धाव नक्कीच मिळते। पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही पाहताय कव्हरच्या दिशेने चेंडू उंच उडालाय, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, झेल सुटतो, 2 धावा मात्र निश्चित मिळणार।
या ठिकाणी झेल तसा नव्हता म्हणायला हरकत नाही. उलट्या दिशेने पळत जाऊन झेल घेणं सोपी गोष्ट नसते. त्यातले त्यात तुम्ही पाहताय नाईटच्या सामन्यात असे झेल घेणे बऱ्यापैकी अवघड असतात. तदनंतरचं सुंदर क्षेत्ररक्षण 1 धाव या ठिकाणी मिळते. साई सम्राट ब्लास्टर खऱ्या अर्थाने ब्लास्ट केला आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय 22 धावा धावफलकावर लावण्यात यश मिळवलंय. 10 चेंडूंचा खेळ संपला अवघा. अजूनही 20 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा पाहताय चेंडू उंच उडाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय साई सम्राट ब्लास्टर संघाला दुसरा धक्का बसतोय. बाद होतोय. निकेतन त्या ठिकाणी विकेट गमून तंबूकडे परतताना तुम्ही पाहताय. ज्ञानेश्वर जाधव न्यू बॅटर. पुष्करचा एक उत्कृष्ट चेंडू. षटक समाप्तीचा येतो इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता या ठिकाणी धावसंख्या साई सम्राट ब्लास्टर संघ 22 या आकड्यांवरती तुम्ही पाहाल. 2-2 म्हणजेच 22 वर पुन्हा एकदा 2 विकेट. आता 3 षटकांचा खेळ संपलाय. आता या 3 षटकांमध्ये तुम्ही पाहाल क्षेत्ररक्षक आउटफील्डला क्षेत्ररक्षक असणार आहे 4. सर्कलचे षटक संपल्यानंतर 4 क्षेत्ररक्षक तुम्ही आउटफील्डला क्षेत्ररक्षण सजवू शकता. नवीन बॉलर गणेश भंडलकर 3रं षटक हाताळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट टप्पा, उत्कृष्ट वेग आणि या स्वरूपाची गोलंदाजी तुम्ही करण्यासाठी जर ज्ञात असाल अगदी त्या ठिकाणी मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचलला साई सम्राट ब्लास्टर संघाने. पण सर डेड झाला होता का चेंडू? डेड म्हणजे कुठलीही धाव नसणार आहे. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुष्कर 2 टप्पी झेल. हातामध्ये 1 टप्पा, पुन्हा हातामध्ये दुसरा टप्पा, 2 टप्पी झेल टिपला आणि या ठिकाणी मात्र पुष्कर बंडलकरने टिपला झेल आणि 3रा फलंदाज बाद होतो साई सम्राट ब्लास्टर संघाचा. मयूर या ब्रँडची बॅट या ठिकाणापासून कुठेतरी गायब झाली आहे. कोणी नेले असेल तर कृपया या ठिकाणी आणून द्या. मयूर ब्रँडची बॅट आहे. कोणा खेळाडूने नेली असेल तर या ठिकाणी आणून द्या, विनंती असणार आहे. निखिल जगताप बाद होतो. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात आदित्य शिंदे समोरच्या दिशेने उत्कृष्ट फटका आणि चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. 4 धावा. बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार तुम्ही पाहता थोडंसं संजीवनी देऊन जाणार साई सम्राट ब्लास्टर संघाला आणि या ठिकाणी तुम्ही पाहाल 26 धावा धावफलकावरती जमलात. 3रं षटक मैदानात सुरू आहे. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने तटवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळणार आहेत आदित्यला. तुम्ही पाहताय खोलवर टप्प्याचा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी हलके चेंडू अडवला. पुन्हा एकदा 2 धावा. धावफलकावरती 1 आली. सिंगल धाव या ठिकाणी मिळते. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला गेला. साई सम्राट ब्लास्टर 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा जमवण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी असणार आहे. या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवताय आपण मैदानात पाहूया. पुन्हा एकदा कैलास बंडलकर उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव स्वरूपाचा असणार आहे चेंडू. सुंदर फटका. त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 1 धाव या ठिकाणी मिळते. डावखुरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहताय.
काय पंच आत्ताचा काय विषय? डेड बॉल. जोरदार फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फॉलो थ्रू मध्ये स्वतः बॉलरने टिपला झेल. कॉटन बॉल, कैलास बंडलकर झेल टिपतायत आणि बाद होतोय ज्ञानेश्वर. न्यू बॅटर मैदानामध्ये आविष्कार जगताप. चौथं षटक मैदानात सुरू आहे. खूपच लांब भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टाइम झाला त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू. आता मात्र आपला मनसुबा यशस्वी करताना पाहतोय तुम्ही. चेंडू गेला सीमा रेषेबाहेर. 4 धावा. आविष्कारच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 34 धावफलकावरती धावा जमवल्या गेल्यात साई सम्राट ब्लास्टर संघाकडून. तुम्ही पाहताय किरण मंडलकर जेव्हा जेव्हा षटक टाकायला आला तेव्हा तेव्हा त्याने नक्कीच बळी मिळवलाय. दरम्यान वाईटचा तो इशारा, अवांतर धावसंख्येत होणार आहे भर. सुंदर फटका आता विरकावून दिलाय. चेंडू गेला सीमा रेषेबाहेर. खणखणीत षटकार आणि प्रत्येक षटकारागणिक तुम्ही या ठिकाणी पाहताय आतिषबाजी होते. फटाक्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. षटक देखील संपलं जात आहे आणि तुम्ही पाहाल 4 षटकांचा खेळ संपला. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 41 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजेच हे हाणामारीचं षटक असणार आहे मैदानामध्ये. या उर्वरित 6 चेंडूंमध्ये किती धावांचं आव्हान मायरा 11 संघासमोर असणार आहे हे निश्चित होणार आहे पुढील येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. मयूर बंडलकर गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय. मयूरला फलंदाज आदित्य. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने तटवलाय. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1 धाव नक्की मिळते. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी. चला यानंतर होणाऱ्या मॅचच्या दोनही संघनायकांनी या ठिकाणी टॉससाठी यायचंय. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय जोरदार मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धावबादची संधी आणि धावबाद. आविष्कार आउट होतोय या ठिकाणी. नॉन स्ट्राइक एंडला दोन धावा या ठिकाणी मिळत आहेत. किरणचा पुढील चेंडू. 44 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर फटका समोरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक. चेंडू मागे. दरी भेदली जाते. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. अशाच फटकेबाजीची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोचते 48 धावांवरती. उर्वरित काही चेंडू बाकी असताना तुम्ही पाहताय किरण बंडलकर कशा स्वरूपाची गोलंदाजी करणार. या ठिकाणी धावांसाठी धावा धाव धाव बादची संधी आणि पुन्हा एकदा धावबाद. या षटकामध्ये 2 खेळाडू धावबाद झालेले आहेत. विनोद बाळासाहेब काकडे या मान्यवरांच्या हस्ते पुढील टॉस होणार आहे. दोनही संघांना विनंती आहे आपले कर्णधार या ठिकाणी पाठवा. टॉस होईल. दरम्यान पाहताय पुन्हा एकदा विकेट आणि खेळ देखील संपेल 5 षटकांचा. या 5 षटकांमध्ये तुम्ही पाहताय साई सम्राट ब्लास्टर यशस्वी झालाय. 49 धावा त्यांनी जमवल्यात. जिंकण्यासाठी मायरा 11 संघाला 50 धावांचं आव्हान असणार आहे 5 षटकांमध्ये. म्हणजे प्रत्येक षटकागणिक तुम्हाला धावगती ठेवायची 10 धावांची. 5 षटकामध्ये 50 धावा पूर्ण करायच्यात. तर विनंती असणार आहे साई सम्राट ब्लास्टर तुम्ही लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. मायरा 11 संघ आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवा आणि पुढील 2 संघ जे असणार आहेत त्यांचे कॅप्टन्स पाठवा. संघ आहेत शिवराय वॉरियर्स आणि शिवसाम्राज्य. या 2 संघादरम्यान मॅच होते. दोघांचा टॉस होतोय या ठिकाणी. मान्यवर विनोदजी बाळासाहेब काकडे या मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस घेतोय. .
साई सम्राट ब्लास्टर संघ ताबडतोब आपले नव खेळाडू मैदानामध्ये पाठवा. मैदानाचा तुम्ही ताबा घ्या. पंच तुम्हाला पाणी वगैरे हवं असेल तर कळवत चला. शिवराय वॉरियर्स आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान पुढील टॉस होतोय. विनोद बाळासाहेब काकडे या मान्यवरांच्या हस्ते टॉस होतोय. तुम्ही पाहताय मैदानामध्ये टॉस आणि काही क्षणचित्रे ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही मैदानात पाहताय. अतिशय उत्कृष्ट असं लाईव्ह नियोजन तुम्ही पुरंदर स्पोर्ट या यूट्यूब चॅनलचं पाहताय. शिवराय प्रतिष्ठान या ठिकाणी टॉस विन होतोय आणि निर्णय चला असो. विनंती असणार आहे साई सम्राट ब्लास्टर संघाला. ह्या विनंती फार कमी केल्या जाणार बरं का, कारण तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही सीझन दुसरा खेळताय आणि कुठल्याही स्वरूपाचा वेळ घालवायचा नाही. याचा फटका गेल्या सीझनमध्ये काही संघांना नक्कीच बसला. अगदी या सीझनमध्ये तशाच स्वरूपाची पॅनल्टी जर या ठिकाणी द्यावी लागली तर ती क्रिकेटसाठी किंवा किंबहुना तुमच्या संघासाठी वाईट गोष्ट असणार आहे. त्यासाठी तुम्ही नियमांचं पालन करीत चला आणि शक्यतो वेळ वाचवण्याचा प्रयत्न निश्चित करा. 50 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय मायरा 11 संघ आणि तुम्ही मैदानात पाहताय मयूर बंडलकर आणि कैलास बंडलकर. स्ट्राईकला असणार आहे मयूर. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय कैलास बंडलकर, ज्यांनी आपली उत्कृष्ट 2 षटकं टाकल्याने 2 बहुमूल्य बळी मिळवले. आता फलंदाजीमध्ये तुम्ही कशा स्वरूपाची फलंदाजी करता पाहूया. पाणी कोणाला हवंय? पंचांना पाणी. पंच तुम्ही प्या आणि स्टंपला आवश्यक असतील तर स्टंपांना देखील टाका. साई सम्राट ब्लास्टर आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि लवकरात लवकर खेळ सुरू करा. गोलंदाजी मार्कवर निखिलला पाहता तुम्ही. थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये खेळाडूंना झाला. आता पंचांचा ड्रिंक्स ब्रेक आहे. असो चला सामना सुरू करून घ्या. 30 चेंडूमध्ये आव्हान आहे 50 धावांचं. सामना सुरू होतोय मायरा 11 वरच्या साई सम्राट ब्लास्टर्स. मयूर बंडलकर स्ट्राईकवर. निखिल जगतापचा खोलवर टप्प्याचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी निखिल कडून. पहिला चेंडू निर्धाव. सुंदर सुरुवात. आता मात्र विकेट. पहिल्या चेंडूवरती जी चूक झाली दुसऱ्या चेंडूवरती केली नाही आणि आता मात्र बाद होतोय मायरा 11 संघाचा पहिला खेळाडू. शून्यावरती 1 विकेट. खूप मोठं नुकसान तुम्ही पाहताय मायरा 11 संघाचं. परंतु मायरा 11 संघ सीझन 2 खेळताना त्यांच्याकडे चांगल्या फलंदाजांची मांदियाळी आहे हे नक्की माहीत आहे. उत्कृष्ट फटकेबाजी करणारे फलंदाज त्यांच्याकडे आहेत हे गेल्या सीझनमध्ये आपण नक्कीच पाहिलंय. पुढील चेंडू लो फुल टॉस. आता मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निखिल जगताप. कंजूस गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा. आता मात्र तटवलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अगदी अशा स्वरूपाची जर तुम्ही गोलंदाजी करणार असाल तर कोणता संघ मालक तुम्हाला तुमच्या संघात घेऊ इच्छित नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी होताना पाहत नाहीत आणि सलगचे 5 चेंडू निर्धाव. हे निर्धाव प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला टार्गेटचं टेन्शन देणार ही मात्र खरी गोष्ट आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. उत्कृष्ट षटक. या सीझन 2 मधील पहिलं निर्धाव षटक टाकतोय निखिल जगताप. साई सम्राट ब्लास्टर्स. असे जर गोलंदाज तुमच्या ताफ्यात असतील ना तरी अगदी माफक जरी तुमचं आव्हान असेल ना 20-30 धावांचं तरी तुम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही. नवीन
ज्ञानेश्वर जाधव नवीन गोलंदाज. रिव्हर्स स्वीपचा फटका. पंच धावा 1 की 2? 1 धाव. यस 1 धाव. त्या ग्रीन नेटच्या बाहेरून बॉल गेला तर 2 धाव आहेत, आतून गेला तर 1 धाव. म्हणजे या चेंडूवरती 1 धाव आणि रिव्हर्सचा प्रयत्न पहिलीच धाव या ठिकाणी मिळते. खातं उघडलं जात आहे. वाईडचा आहे तो इशारा. अवांतर धावसंख्येत भर होतीये. ज्ञानूचा पुढील चेंडू तुम्ही पाहताय. अत्यंत उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट गती आणि चेंडूची दिशा बदलण्याची कला मात्र त्याच्याकडे नक्कीच आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज. खूप मोठी अपील त्या ठिकाणी आणि पाहूया फेटाळली गेली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. ज्ञानूचा पुढील चेंडू आता मात्र तटवला गेला आहे. सीमा क्षेत्राजवळ क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 2 धावा या ठिकाणी निश्चित मिळणार. मायरा 11 संघ हळूहळू आपल्या टार्गेटकडे आगेकूच करताना तुम्ही पाहताय. पुढील चेंडू ज्ञानूचा आता मात्र तटवला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? परंतु नाही. थोडीशी पडझड मैदानात तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राईक हेडचा फलंदाज थोडासा घसरला त्या ठिकाणी. हे पहा, प्रत्येक खेळाडूंना विनंती असणार आहे की तुम्ही मैदानामध्ये खेळत असताना आपल्या जीविताची हानी स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही ते खेळायचे आहे. आणि कुठल्याही स्वरूपाची जर तुम्हाला दुखापत होत असेल तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहेत. त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराचं विचार करून भान ठेवून तुम्ही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करा किंवा क्रिकेट खेळायचं असेल. परंतु दुखापत जर थोडंसं विचार करण्याजोगी असेल तर पंच थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही हस्तक्षेप केला तरी चालेल. नाही, काय हरकत नाही. फलंदाज तयार आहे फलंदाजी करण्यासाठी. दरम्यान तुम्ही पाहताय दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. धावा तुम्ही पाहताय 5 धावा धावफलकावरती जमलेल्या आहेत. या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि दुसऱ्या षटकाचा होईल पतन. 12 चेंडूंचा खेळ संपला. 5 धावा अवघ्या या ठिकाणी आहेत आणि 1 गडी देखील बहुमूल्य या ठिकाणी मिळवण्यात यश मिळवलंय साई सम्राट ब्लास्टर्स संघानं. आव्हान थोडंसं लांबलं जात आहे. जिंकण्यासाठी धावा राहिले आहेत 45. 18 चेंडूमध्ये 45 धावांचं तुम्हाला या ठिकाणी आव्हान पार करावं लागणार आहे. 15 धावा प्रत्येक ओव्हरला तुम्हाला या ठिकाणी मिळवावे लागतील. पुढील चेंडू डॉट चेंडू. सुंदर फटका. पाहूया आपण. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल होणार का? अगदी उत्कृष्ट झेल. एका हातामध्ये झेल टिपलाय. अनिकेत जगताप उत्कृष्ट झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय तो कैलास बंडलकर. बॉलिंग मध्ये जी कमाल केली ती बॅटिंग मध्ये करता आली नाही, परंतु हरकत नाही. या लीग मॅचेस आहेत. एक मॅच हरली म्हणून हरकत नाही. तुम्ही स्पर्धेतून बाहेर नाही आहात, कारण उर्वरित तुम्हाला पूर्णपणे सामने खेळण्याची मुभा या ठिकाणी आयोजकांनी उपलब्ध करून दिली. प्रत्येक संघाला या ठिकाणी प्रत्येक संघाविरुद्ध लढायचे, म्हणजे प्रत्येक संघाला मिळणार आहेत 7 सामने. त्या 7 सामन्यांमध्ये जे उत्कृष्ट कामगिरी करणार ते जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट झेल घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला जातोय आणि झेल सुटला. पुढील चेंडू आर्यनसाठी. बॅटची कड आणि या ठिकाणी बाद होतोय फलंदाज. निखिल बंडलकर कट आउट या ठिकाणी होतोय. न्यू बॅटर मैदानात तुम्ही पाहताय सुखदेव बंडलकर. त्या ठिकाणी तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावपळ करतायत. चेंडू अडवला जातोय. दरम्यान धावा मिळतील 2 धावा. रियाजी तांबोळी तुम्ही कुठे असाल जरा संपर्क साधा आयोजन कमिटीशी.
खोलवर टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न दंडित केलंय पंचांनी. अवांतर धावसंख्येत भर. डिक्लेरेशन विकेट आहे सर. विकेट या ठिकाणी विकेट जाते. 5वी सुखदेव बंडलकर या ठिकाणी बाद होतील. न्यू बॅटर तुम्ही मैदानात पाहताय सूरज खोमणे आणि गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय ज्याने उत्कृष्ट झेल टिपला पाठीमागच्या षटकामध्ये एका हातामध्ये. तो अनिकेत जगताप या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. आपल्या संघासाठी बहुमूल्य क्षेत्ररक्षण त्याने केलंच, परंतु आता बॉलिंगमध्ये कशा स्वरूपाची कामगिरी करतो पाहूया. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू मागे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. एक धाव या ठिकाणी मिळते. सुंदर फटका समोरच्या दिशेने पाहताय तुम्ही. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून पळत येऊन क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. 12 धावा धावफलकावरती जमलेल्या आहेत मायरा 11 संघाच्या. सुंदर फटका सर्कलमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1 धाव मिळणार आहे. मायरा 11 संघाला मात्र सिंगल डबलने आता काही होणार नाही. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला मोठाले फटके नक्कीच मारावे लागतील. दरम्यान वाईड आणि डिक्लेअर म्हणजे आत्ताच्या मिळणार 2 धावा. अशा स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल मायरा 11 संघाला जिंकण्यासाठी. सुंदर फटका आता मात्र षटकार नाही आहे. तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा रिव्ह्यू नाही आहे. षटकार आहे. षटकार. तदनंतरच्या चेंडूवरती तुम्ही पाहता 1 धाव. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबादची संधी दवडलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी थांबवला. 1 धाव मिळते. षटकारापाठोपाठच्या 2 सिंगल. षटक समाप्तीचा येतो इशारा आणि 6 चेंडू 27 धावांचं आव्हान बाकी आहे मायरा 11 संघासाठी. चला पुढील 2 संघ तयार राहायचा आहे. पुढील 2 संघ शिवराय वॉरियर्स आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान. दोन्ही संघ तयार राहा. निर्धाव चेंडू असणार आहे. आव्हान बदलतंय. 5 चेंडू 27 धावा. अत्यंत कंजूस गोलंदाजी तुम्ही पाहताय मैदानात धीरज जगताप यांची. सलगचे 3 चेंडू उत्कृष्ट फेकले. 3 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज. आता येतोय वाईड. आव्हान बदलते. 3 चेंडू 25 धावा. स्लो चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे गेला, परंतु अजून आव्हान खूप दूरवर असणार आहे. झेल शेवटच्या क्षणी सुटतोय. 2 धावांचा प्रयत्न केला जातोय आणि धावबादची संधी देखील दवडली जाते. 2 धावा मिळणार, परंतु एका चेंडूमध्ये आता गरज आहे 21 धावांची. निर्धाव चेंडू तुम्ही पाहता 20 धावांनी या ठिकाणी विजय मिळवलाय साई सम्राट ब्लास्टर्स संघानं. खूप खूप अभिनंदन विजय संघाचा. आणि मायरा 11 संघ उत्कृष्ट खेळ केला. तुम्हाला अजून 6 सामने खेळायचे आहेत. आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तुम्हाला अजून 6 संधी आहेत. त्या 6 संधी या ठिकाणी तुम्ही कशा स्वरूपात हाताळणार त्यावर तुमचं भवितव्य या स्पर्धेचं अवलंबून असणार आहे. चला विनंती असणार आहे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आणि शिवराय वॉरियर्स या 2 संघाला